नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. या ठिकाणी आज दुसरा पार्ट पाहणार आहोत आपण कन्साइनमेंट अकाउंटचा सेकंड पार्ट. याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण बेसिक थेअरी पाहिली. नेक्स्ट पार्ट डिफरन्स बिटवीन कन्साइनमेंट अँड सेल, दोन्ही मधला फरक, कन्साइनमेंट म्हणजे काय आणि सेल्स म्हणजे काय याच्यामध्ये असणारा फरक पाहणार आहोत. कन्साइनमेंट पाहिलं की एका व्यक्तीनं गुड्स पाठवल्या होत्या, कशासाठी तर गुड्स सेल करून दे म्हणून एका एजंटला पाठवल्या होत्या गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये किंवा कुठल्याही सिटीमध्ये. ओके, तर याच्यामध्ये असणारा डिफरन्स पाहूया कन्साइनमेंट आणि सेल. तर बेसिक डिफरन्स ऑन द बेसिस ऑफ रिलेशनशिप याच्यामध्ये आपण पाहूया. कन्साइनमेंट, इन कन्साइनमेंट टू पार्टीज देर आर कन्सायनर अँड कन्सायनी. कन्साइनमेंट रिलेशनशिपमध्ये कन्सायनर आणि कन्सायनी असतो, तर सेलमध्ये तर एक असतो परचेसर, दुसरा असतो सेलर, म्हणजे ग्राहक आणि विक्रेता. ओके, कन्साइनमेंटमध्ये कन्सायनर कन्सायनी, सेल्समध्ये ग्राहक आणि त्याचा विक्रेता. नेक्स्ट पुढं आहे ओनरशिप, मालकी. कन्साइनमेंटमध्ये मालकी जी आहे ती शेवटपर्यंत कन्सायनरचीच असते. इन कन्साइनमेंट ओनरशिप इन गुड्स रिमेन विथ कन्सायनर, म्हणजे शेवटपर्यंत त्या मालकी जी आहे वस्तू विकेपर्यंत त्या वस्तूवर असणारी मालकी त्या एजंटची राहत नाही, तर त्या ओनरची, त्या कन्सायनरची राहते. नेक्स्ट, इन केस ऑफ सेल ओनरशिप इज ट्रान्सफर्ड आफ्टर द बायर ॲज सून ॲज. ज्यावेळेस वस्तू जशा आपण बायरला विकल्या त्यावेळेस ओनरशिप ट्रान्सफर होत असते. म्हणजे वस्तू आता आहे 10 रुपयाची पेन एका मुलानं घेतली, म्हणजे ते आता ते मालकी कुणाची झाली, त्या पेनचे 10 रुपये भेटले आपल्याला, मालकी त्या पेनवरती सर्वस्वी त्या मुलाची झाली. असं कन्साइनमेंटमध्ये राहतं का बेटा? मी काय केलं, माझ्या एजंटला वस्तू पाठवल्या अहमदाबादला, झालं ते मालक झाला एजंट त्या वस्तूचा, होत नाही. तर मालकी हक्क शेवटपर्यंत कन्सायनरचा राहतो आणि सेलमध्ये मालकी हक्क लगेच बदलत असतो ज्यावेळेस आपल्याला पैसे भेटत असतात त्या वस्तूचे त्यावेळेस. रिस्क ऑर लॉस. इन कन्साइनमेंट रिस्क ऑफ लॉस अँड डॅमेज रिमेन विथ द कन्सायनर. रिस्क जी आहे ते लॉस होण्याची ते शेवटपर्यंत कन्सायनरची असते. कन्सायनी म्हणजे कोण रे बेटा? तर कन्सायनी आपण एक हायर केलेला एजंट आहे, त्याचं काम काय फक्त वस्तू विकून द्यायचं आणि वस्तू विकल्यावरती त्यावरती कमिशन घ्यायचं, बस. बाकी त्याला देणं घेणं नाही. वस्तू विकल्या काय, लॉस झाला काय, प्रॉफिट झाला काय, तो काय म्हणणार माझं नाहीच, सगळं त्या कन्सायनरचं आहे. सगळं लॉस झाला तरी तो कन्सायनरलाच होणार आहे, प्रॉफिट झाला तरी त्या कन्सायनरलाच होणार आहे, मला फक्त कमिशन भेटणार आहे असं म्हणत असतो. आणि सेलमध्ये, इन सेल ऑफ गुड्स द रिस्क ऑफ लॉस ऑर डॅमेज ऑफ द बायर. आणि वस्तू सेलमध्ये, विक्रीमध्ये बघा, वस्तू ज्यावेळेस विकत घेतली त्यावेळेस वस्तूचा मालक तो व्यक्ती बायर असतो. बायर असल्यामुळं त्याच्यावर जो काही लॉस होणार आहे त्याचाच राहणार आहे. कन्सिडरेशन याच्यामध्ये, इन केस ऑफ कन्साइनमेंट कन्सायनी रिसीव कमिशन ॲज अ कन्सिडरेशन. कन्साइनमेंटमध्ये कन्सायनीला वस्तू विकून दिल्याबद्दल कमिशन भेटत असतं ॲज अ कन्सिडरेशन म्हणून. इन केस ऑफ सेल ऑफ गुड्स द सेलर गेट प्रॉफिट ऑन सेल. आणि सेल ऑफ गुड्समध्ये त्या सेलरला काय भेटत असतो? प्रॉफिट भेटत असतो वस्तू विकून घेतल्याबद्दल. इन केस ऑफ कन्साइनमेंट प्रोफार्मा इनवॉइस इज सेंट. आणि इन केस ऑफ गुड्स, सेल ऑफ गुड्स, इनवॉइस इज गिवन टू द परचेसर. आपण हे पाहिलं, इन केस ऑफ कन्साइनमेंट प्रोफार्मा इनवॉइस इज सेंट. कोण कोणाला पाठवतं सांगा बरं, आठवा पटकन. प्रोफार्मा इनवॉइस कोण कोणाला पाठवतं? तर प्रोफार्मा इनवॉइस हा कन्सायनर कन्सायनीला पाठवत असतो. ओके, चला नेक्स्ट पुढं. रिलेव्हंट ॲक्ट कोणता आहे कन्साइनमेंटसाठी? तर रूल्स रिगार्डिंग एजन्सी ऑर म्युच्युअल रिलेशनशिप आर ॲप्लिकेबल. आणि ही इथं आता आपल्याला सांगितलं डिफरन्स बिटवीन कन्साइनमेंट आणि जॉईंट व्हेंचर. सेल झालं इकडं बघा ह्याच्यामध्ये, आणि कन्साइनमेंट आणि जॉईंट व्हेंचरमध्ये फरक काय आहे आपण लास्ट इयरला पाहिलं. जॉईंट व्हेंचर म्हणजे काय? रिलेव्हंट ॲक्ट कोणताच नाही इथं. म्युच्युअल रिलेशनशिप आर ॲप्लिकेबल. रिलेशनशिप इथं असते कन्सायनी म्हणजे प्रिन्सिपल एजंट, इथं असतं जॉईंट व्हेंचरमध्ये को व्हेंचरर.
म्हणजे पार्टनर्ससारखे. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन कन्साइनमेंटमध्ये कन्सायनरचं सगळं काय कॉन्ट्रीब्युशन असतं, कन्सायनीचं काहीही राहत नाही. आणि जॉईंट व्हेंचरमध्ये सर्वजण मिळून कॉन्ट्रीब्यूट करून कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करत असतात. कन्साइनमेंटमध्ये सगळ्याच्या सगळा प्रॉफिट कन्सायनरचा असतो, सगळी रिस्क कन्सायनरची असते, सगळं काही कन्सायनरचं असतं, कन्सायनीला फक्त कमिशन भेटत असतं. तर जॉईंट व्हेंचरमध्ये प्रॉफिट जो आहे तो को व्हेंचरमध्ये शेअर केला जातो. पीरियड आपल्या कन्साइनमेंटचा पिरियड किती असतं? द पिरियड ऑफ वर्किंग इन कन्साइनमेंट इज मोर दॅन दॅट ऑफ जॉईंट व्हेंचर, आणि जॉईंट व्हेंचर इज शॉर्ट टर्म और टेम्पररी पार्टनरशिप. अकाउंट ऑफ सेल, आता आपल्याला माहीत आहे हे अकाउंट ऑफ सेल कोण प्रिपेअर करतं सांगा बरं. अकाउंट ऑफ सेल इज प्रिपेअर बाय द कन्सायनी अँड सेंड इट टू द कन्सायनर. इन कन्साइनमेंट आफ्टर सेलिंग गुड्स कन्सायनी सेंड अकाउंट ऑफ सेल. जॉईंट व्हेंचरमध्ये ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू हिमसेल्फ आर एक्सचेंज बाय द को व्हेंचरर. हे होते बेसिक डिफरन्स. याच्यामध्ये नंतर बघा अकाउंटिंग ट्रीटमेंट, कोणकोणत्या पद्धतीचे अकाउंट मेंटेन केले जातात कन्साइनमेंटमध्ये. तर कन्सायनर जो अकाउंट मेंटेन करतो कन्साइनमेंट आणि कन्सायनीचं शक्यतो दोनच अकाउंट मेंटेन करले जातात. कधी कधी गुड सेंट ऑन कन्साइनमेंट आणि ॲबनॉर्मल लॉसचं पण अकाउंट मेंटेन केलं जातं. तर कन्सायनी फक्त दोन, कन्सायनरचं अकाउंट आणि कमिशनचं अकाउंट, हे दोन अकाउंट मेंटेन केले जाते कन्सायनीद्वारा. आता या ठिकाणी आता जर्नल एंट्रीज पाहून घेऊया आपण. ज्यावेळेस गुड सेंट ऑन कन्साइनमेंट, कन्साइनमेंट आपण पाठवतो, कन्सायनरच्या बुकमध्ये एंट्री काय होईल, आपण कन्साइनमेंट पाठवला आहे, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट, कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट लिहा. आणि हे महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस वस्तू कन्सायनीला भेटतात त्यावेळेस एकही प्रकारची एंट्री होत नाही. नो एंट्री इज पास्ड व्हेन गुड्स आर रिसिव्ड. MCQ 100% येणारच याच्यावर. ज्यावेळेस वस्तू व्हेन गुड्स रिसिव्ड टू कन्साइनमेंट व्हॉट विल एंट्री इन कन्सायनीज अकाउंट असं म्हणून सांगतील. देर विल बी नो एंट्री. कसल्याच पद्धतीची एंट्री होत नाही ज्यावेळेस कन्सायनीला गुड्स भेटत असतात, लक्षात ठेवा. आणि कन्साइनमेंट ज्यावेळेस पाठवतो कन्सायनरच्या बुकमध्ये काय एंट्री करेल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द कन्सायनर, कन्सायनर जर एक्सपेन्सेस केला कन्सायनरनं तर काय एंट्री होईल, सगळे एक्सपेन्सेस कन्साइनमेंटचे आहेत म्हणून कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कॅश और बँक अकाउंट. आणि हे कन्सायनीच्या बुकमध्ये काय होईल एंट्री, बिलकुल होणार नाही कन्सायनरनं एक्सपेन्सेस केलेली एंट्री. नेक्स्ट आहे ॲडव्हान्स रिसिव्ड बाय द कन्सायनर, कन्सायनरनं त्या बिल्स रिसिवेबल पाठवून दिलं कन्सायनीला. ओके, मग एंट्री काय होईल, कॅश बँक और बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट. आणि कन्सायनीच्या बुकमध्ये कन्सायनर अकाउंट डेबिट टू कॅश बँक और बिल्स रिसिवेबल अकाउंट होऊन जाईल. इफ बिल रिसिवेबल डिस्काउंटेड बाय द कन्सायनर, आणि ते बिल रिसिवेबल जे आहे ते बिल्स रिसिवेबल जर बँकेकडून डिस्काउंट करून घेतलं तर त्याच्यावरचा जो डिस्काउंटिंग चार्जेस आहेत ते कन्साइनमेंटचा एक्सपेन्सेस आहे म्हटलं जातं आणि कन्साइनमेंटच्या डेबिट साईडला टाकलं जातं. बँक अकाउंट डेबिट कन्साइनमेंट अकाउंट डेबिट इफ डिस्काउंट इज ॲप्लिकेबल ऑर टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. आणि इकडं नो एंट्री होऊन जाईल. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस पेड बाय द कन्सायनी, कन्सायनीने एक्सपेन्सेस पेड केले तर कन्साइनमेंटचेच एक्सपेन्सेस आहेत कन्सायनरच्या बुकमध्ये कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट होऊन जाईल. आणि इकडं कन्सायनीच्या बुकमध्ये कन्सायनर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट होऊन जाईल. गुड्स रिटर्न केले कन्सायनीनं तर कोणती एंट्री होईल, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. आणि इकडं नो एंट्री. गुड्स सेल्ड बाय द कन्सायनी, गुड्स सेल केले एंट्री काय होईल, कन्सायनी अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. ओके, हे भरपूर प्रमाणात ज्या एंट्र्या होणार आहेत. आता डायरेक्ट आपण काय पाहूया की लेजर अकाउंट कसं असतं, त्याचा फॉर्मॅट कसा आहे ते बघूया. हे बघा कन्साइनमेंट अकाउंटचा फॉर्मॅट इन द बुक्स ऑफ कन्सायनर. गुड सेंड केलं काय होईल डेबिट साईडला टू गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस पेड केले, मग कन्सायनरनं पेड केले असतील कन्सायनीनं पेड केले असतील टू बँक और कॅश अकाउंट,
मग कॅरेज असेल, इन्शुरन्स असेल, मिसलेनियस एक्सपेन्सेस असेल, कस्टम ड्युटी असेल, फ्रेट चार्जेस असेल, सगळे एक्सपेन्सेस डेबिटला. नेक्स्ट कन्सायनीचे एक्सपेन्सेस. कन्सायनीनं काय एक्सपेन्सेस केले असतील तर ते सुद्धा एक्सपेन्सेस इथं घ्यायचे. कन्सायनीचं कमिशनसुद्धा डेबिट साईडलाच लिहायचं आहे. आणि स्टॉक रिझर्व सगळ्यात शेवटच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिसून जाईल. आणि क्रेडिट साईडला बघा, गुड्स रिटर्न केले असतील कन्सायनीनं तर ते लिहा. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटच्या क्वेश्चनमध्ये गुड्स डिफरन्स जो आहे तो इन्शुरन्स क्लेम बाय प्रॉफिट ऑर लॉस ब्रॅकेटमध्ये लॉस असेल तर आणि प्रॉफिट असेल तर डेबिट साईडला. आणि कन्सायनीचं अकाउंट इकडं गुड सेंट ऑन कन्साइनमेंट असेल किंवा सेल करून दिलं क्रेडिट साईडला इकडच्या बाजूला बाय सेल असेल तर इकडं कन्सायनी अकाउंटच्या डेबिट साईडला येऊन जाईल टू कन्साइनमेंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये सेल. क्रेडिट साईडला बिल्स रिसिवेबल भेटला असेल तर बिल्स रिसिवेबल टाकून द्या. कन्साइनमेंटवर केलेले कन्सायनीचे एक्सपेन्सेस क्रेडिट साईडला टाकून द्या. आणि काय ॲडव्हान्स भेटला असेल बँके थ्रू तर ते सुद्धा क्रेडिट साईडला टाकून द्या. ओके, तर हा होता क्वेश्चन ह्याच्यामध्ये कन्साइनमेंटचा प्रोफार्मा. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण डायरेक्टली फर्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत कन्साइनमेंट अकाउंटचा. ठीक आहे, चला थांबूया इथं बेटा.